श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव नवीन इमारतीत मोठ्या उत्साहात संपन्न. कोपरगाव तालुक्यातील मौजे शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आज 11वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने करण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांचा सन्मान 12वीच्या विद्यार्थ्यांनी 11वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे. या प्रवेशोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे नवीन इमारतीचे उद्घाटन 11वीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात करणे हा अभिनव नवीन उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीला उतरला आहे. या कार्यक्रमात संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जबाबदारी याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पुढे ते म्हणाले की शहरातील कॉलेजेस प्रमाणेच याही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. तसेच शहरातील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम असतात. त्या सर्व उपक्रमांना या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अजून देखील नवीन बदलावाप्रमाणेच आम्ही देखील बदलणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे. यावेळी कॉलेजचे प्राचार्य दीपक चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कॉलेजच्या शैक्षणिक वाटचालीबाबत अधिक माहिती दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडवावे असे आव्हान देखील त्यांनी आपल्या मनोगतात केले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवीन इमारतीत शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत कॉलेजच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की शहराच्या पटीमध्ये आमचे देखील कॉलेज त्यांच्या देखील पुढे आहेत. अर्थातच शहरातील कॉलेजेस प्रमाणेच ग्रामीण भागात देखील सर्व सुविधांनी उपलब्ध असलेले एकमेव कॉलेज म्हणून गुरुदत्त ज्युनियर कॉलेज आहेत असे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाबाबत सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. कार्यक्रमात शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज खूप आनंदाचा दिवस आमच्या श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांना झालेला आहे. कारण की आज 11वीचा पहिला दिवस आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थी 30चे 30 विद्यार्थी हजर राहिले आणि त्यांचा आमच्या सर्व शिक्षक स्टाफने खूप असा सुंदर असा स्वागत सोहळा केला. 12वीच्या मुलांनी त्यांना वेलकम केलं. आमचे सन्माननीय स्वप्नील सर, मॅनेजिंग डायरेक्टर आणि आमचे संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री केशवरावजी भवर साहेब यांच्या सर्वांच्या त्या मुलांना शुभेच्छा त्यांनी देऊन मुलांचं मनोबल वाढवलं आणि आमचे सर्व 11वी 12वीचे शिक्षक स्टाफ यांनी पण या मुलांचं कौतुक करून या मुलांना वेलकम केलं आणि त्यांना गायडन्स केलं की भविष्यामध्ये 11वीच्या नंतर 12वीच्या नंतर काय करायचं किंवा याचं त्यांनी सगळं विश्लेषण करून प्रत्येक विषयाचं जे शिक्षक होते त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन ओळख दिली आणि या सर्व शिक्षकांनी त्यांचं अभिनंदन केलं. तरी मी श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या दोन्ही संकुलाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो. आज माननीय श्री केशवरावजी भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीमध्ये आमचं ज्युनियर कॉलेज आज चालू झालेलं आहे. यामध्ये सर्व पालकांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने, मॅनेजमेंटच्या वतीने, साहेबांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो व सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. प्रथमतः श्री गुरुदत्त फॅमिलीच्या वतीनं आनंदाचा दिवस आहे की आज 11वी कॉलेजचं इमारतीचंही उद्घाटन झालं आणि 11वीचा वर्गही आजपासून चालू झाला. तर आज जवळजवळ 30 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आज श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेज इथे झाले. महत्त्वाचं म्हणजे अगदी आमच्या गुरुदत्तचे स्कूलचे जे टॉपर विद्यार्थी होते त्यांनी विश्वास दाखवला. जे फर्स्ट आणि थर्ड टॉपर होते त्यांनी देखील इथंच ॲडमिशन घेतलं. त्यामुळे आमचा देखील विश्वास आणखीन वाढला आणि आम्ही आता कटिबद्ध होणार आहोत की
सगळे विषय असेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, मराठी, इंग्लिश, तर त्यांचं 11वी आणि 12वी स्टेट बोर्ड असेल, त्याचबरोबर त्यांची MST CET असेल, JEE एक्झाम असेल किंवा नीट एक्झाम असेल, तर त्या सगळ्याच एक्झामची तयारी आम्ही स्टेट बोर्डसोबतच सायमल्टेनियसली त्यांची कवर करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, जसे की डिजिटल बोर्ड असतील, प्रॅक्टिकल लॅब असतील, तर यामुळे मुलांचा जे प्रॅक्टिकल नॉलेज प्लस थिअरी नॉलेज दोन्ही गोष्टी कवर होणार आहेत. तर यासाठी आम्ही जे सगळा स्टाफ आहेत तर कटिबद्ध झाला आहोत. आणि आज पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने जे 11वीचे 30 विद्यार्थी उपलब्ध म्हणजे प्रेझेंट राहिले, त्यामुळे त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि असं इथून पुढेच ते रेग्युलर उपस्थिती राहील. आता त्यांची बायोमेट्रिक देखील आम्ही घेणार आहोत आणि रेग्युलर त्यांची लेक्चर आणि प्रॅक्टिकल होणार आहे. थँक्यू. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे संचालक श्री स्वप्नील भवर सर, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व कॉलेजचे शिक्षक, आज या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आज 11वीच्या प्रवेशा या ठिकाणी जी मुले उपस्थित आहेत त्या मुलांचंही या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या वतीने, मॅनेजमेंटच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. आज नवोदित प्रवेश झालेले 11वीचे प्रवेशित जे विद्यार्थी झालेले आणि त्यांचं आज स्वागत करण्यात आलं. सुरुवातीला ग्रामीण भागातील पालकांनी जो काही आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे गुरुदत्त फॅमिलीज किंवा गुरुदत्त ज्युनियर कॉलेजवरती, तो निश्चितच आम्ही सारथी लावणार आहोत. निश्चितच त्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरणार आहोत किंवा त्याला निश्चितपणे त्यापेक्षाही चांगलं विद्यार्थ्यांना कसं घडवता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. त्याचबरोबर आमचं पूर्ण शेड्यूल रेडी आहे. पूर्ण प्लॅनिंग 2 वर्षाचं आमचं ठरलेलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आमचं आजपासून आमची जी काही टीम आहे ती सज्ज झालेली आहे आणि आज पहिला दिवस असल्या कारणानं आज विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर इमारतीचं जे आहे उद्घाटन पण या निमित्ताने करण्यात आलं. उद्यापासनं रेग्युलर आमचं जे काही वर्ग आहे 11वी आणि 12वीचे ते नवोदित नवीन इमारतीत सुरू होणार आहेत आणि प्रत्येक विषयानुरूप त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन आणि स्पर्धा परीक्षात्मक जी तयारी आहे ती काटेकोरपणे आणि शिस्तीचे धडेसुद्धा आपण त्याला म्हणू का पंचिंग, आमच्याकडं 75% प्रेझेंटेशन त्यासाठी आम्ही रेग्युलर पंचिंग ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर हमीपत्रसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांकडून पालकांकडून घेणार आहोत. शिस्तीला इथं गुरुदत्त म्हणजे शिस्त, इथं शिस्तीला कुठल्या प्रकारे कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. डिसिप्लिन इज अ मस्ट. डिसिप्लिन शिवाय कुठल्याही प्रकारची गोष्ट होणार नाही आणि डिसिप्लिन असेल विद्यार्थ्यांमध्ये तरच विद्यार्थी सक्सेस होईल. हा आमचा DM आहे. त्या पद्धतीने आमचं कामकाज चालणार आहे. धन्यवाद. शेख रोजनी सत्तार, मैं श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ती हूँ. यहाँ का कॉलेज में मैंने एडमिशन लिया. इससे पहले मुझे साइंस स्ट्रीम बहुत मुश्किल लगती थी, हार्ड लगती थी, लेकिन यहाँ के जो टीचर स्टाफ उन सब ने हमारे जो डर था उसको दूर किया. क्योंकि साइंस हमने यहाँ पर एडमिशन लिया, सब ने हमको बहुत अच्छे से सिखाया. प्रैक्टिकल यहाँ पे स्टेट बोर्ड भी, तो उसकी वजह से ज़्यादा दिक्कत नहीं आई. तो यहाँ पे सब बहुत अच्छा से सिखाया, प्रैक्टिकल और सब अच्छे से हुए और मैं यहाँ पे फर्स्ट आई. 11th में मुझे 93 पॉइंट मिले. अगर दूसरी तरफ एडमिशन लिया होता तो वहाँ पे मतलब सिटी में ज़्यादा बच्चों की वजह से ध्यान मतलब इतना नहीं देते जितना यहाँ पे दिए. सब ने स्टाफ वो सब अच्छे है, सब ने यहाँ पे ध्यान दिया. और शहर में जाने के बाद वहाँ पे ज़्यादा मतलब प्रॉब्लम्स आती, बस वगैरह टाइम पे नहीं मिलती, ऊपर से बच्चे ज़्यादा रहते तो फिर उस पर इतना खास ध्यान नहीं देते. वैसे यहाँ पे बहुत अच्छे से सिखाए सब. जो सिटी के अंदर जो सुविधा है वो यहाँ पे सारी उपलब्ध है. इनफैक्ट उससे ज़्यादा यहाँ पे ध्यान देते. डिजिटल बोर्ड भी है और प्रैक्टिकल भी अच्छे से होते, सब यहाँ पे परफेक्टली होता. माझे नाव तेजस. मी इथे श्रीगुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल इथे 1ली ते 10वीपर्यंत शिकत होतो. या शाळेत शिकत असताना मला सरांचा खूप मोठा सहकार्य भेटला आणि नंतर काय घ्यावे, 11वी 12वी कुठे घ्यावे हा प्रश्न पडलाच होता की शाळेने 11वी 12वीची सुविधा आणली. मला वाटले की ही शाळा चांगली नसेल, 11वी चांगली नसेल, पण जेव्हा मी त्यांची लॅब पाहिली, जेव्हा त्यांचे स्कूल पाहिले व हे सगळं शिक्षण पाहिले, त्यामुळे मला ही शाळा खूप आवडली. व कोपरगावात मी जेवढ्या शाळा पाहिल्या मला ही शाळा खूप आवडली. त्यामुळे मी या शाळेत ॲडमिशन घेतले व मला खूप जास्त फायदा झाला आणि मला अपेक्षा आहे किंवा होऊ शकते की मी नक्कीच जसे 10वीला 94% पाडले तसेच मी 11वी व 12वीला चांगले टक्के पाडले. माझे नाव कृष्णा काळे आणि मी देवळाणे येथील रहिवासी आहे. मी इयत्ता
LKG पासून ते 10वीपर्यंत श्रीगुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या शाळेमध्ये शिकत होतो आणि मला 10वीला 93% मिळाले. त्यानंतर माझ्या